ऍज अन ऍक्टर यू आर नेव्हर हा नेव्हर सॅटिस्फाईड. मग 2 वर्षापूर्वी केलेला सीन काय आणि खरंच आता सीन करून व्हॅनिटीत गेलो आणि मग नंतर असं वाटतं की अरे हे मी आता परत एक अजून एक करू शकतो का, पण ते एंडलेस आहे. आणि खोटं खोटं बोलणं मला तरी पटत नाही, कारण ऑडियन्सची फसवणूक करण्यात पॉईंट नसतो. माझ्याकरता प्रेम म्हणजे असणं आहे, एका व्यक्तीचं आपल्याकरता असणं, एक माहित असणं की ही व्यक्ती आपल्याकरता आहे काय. वी वर व्हेरी सरप्राईज, कारण एकाच व्यक्तीने एकाच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि मग छत्रपती असं डबल रोल करणं संभाजी महाराज, हे फार मोठं रिस्क होतं. म्हणजे खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली, तरी सुद्धा होल हार्टेडली, क्लीनली, विथ ऑल क्लेनलीनेस एकही बोट उचललं गेलं नाही प्रेक्षकांकडनं ना क्रिटिक्सकडनं, आणि खूप वेलकम केलं. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स त्या भूमिका करण्यात खूप छान होता, आणि त्यामुळे मी पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती नक्की चित्रपट करणार, यात वादच नाही. आणि तो मराठीतच करणार, तो मराठीतच भव्य दिवस झाला पाहिजे, कारण मराठीत त्या भाषेचं त्याची एक ब्युटी असते. एक मराठी भाषेमध्ये ओरिजिनली झाला पाहिजे, कारण ती त्यांची भाषा होती ना. नमस्कार, तुम्हा दोघांचं लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. एक राधा एक मीरा या चित्रपटाच्या निमित्ताने आज आपली भेट होतीये. तर एकतर हा चित्रपट स्लोवेनियामध्ये चित्रित झालाय. तर तुमचा दोघांचा अनुभव कसा होता? तुझ्यापासून ब्युटिफुल होता. म्हणजे मला मजा काय आली की सुंदर ठिकाणी आपल्याला सुंदर दिसायचंय, आपले कपडे सुंदर आहेत, सिनेमाची कथा सुंदर आहे, बरोबर आहे, सुंदर हिरो आहे, ऑफकोर्स सुंदर लोकेशन्स आहेत आणि सगळी सुंदर माणसं आहेत. तर ह्याहून जास्त मजेशीर काय असू शकतं. स्लोवेनियामधला प्रत्येक क्षण मला ना, मी खूप विसरते, मी सिनेमाच्या लोकेशन बद्दल विसरते, मला खूप कमी गोष्टी त्या सिनेमातल्या लक्षात राहतात. पण एक राधा एक मीरा हा असा सिनेमा आहे जो माझ्या परवाच मी आणि कश्मीर काहीतरी बोलत होतो आणि कश्मीर म्हणाला हे नाही मला आठवत, मी म्हटलं मला सगळं आठवतं, खूप डिटेल करत होतो. हो, तर मला खूप जास्त लक्षात राहिलेला हा सिनेमा आहे. छोट्या छोट्या गोष्टी आठवत आहेत मला त्या सगळ्या सिनेमाच्या. आणि ऑब्व्हियसली लोकेशन हे पण एक कॅरेक्टर आहे आमच्या सिनेमामधलं, कारण आतापर्यंत मराठी काय हिंदीमध्ये सुद्धा स्लोवेनिया तितपत नाही, ईस्टर्न युरोप तेवढं नाही, क्रोएशिया, स्लोवेनिया, बोकिन वगैरे त्या एरिया नाही एक्सप्लोर झाले, खूप अनएक्सप्लोर्ड आहे. ट्रेलरवरती अशा कमेंट्स पण आहेत की पहिल्यांदाच आम्ही असं लोकेशन वगैरे पाहतोय. तर तू एवढ्या वर्षांनंतर पण सिनेमा येतोय, तर तुमच्या दोघांच्या मनात काय भावना? मी आता ही गोष्ट मी पहिलं लीड घेईन याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे ना, सिनेमा आता रिलीज करायचा म्हणून आम्ही जेव्हा पुन्हा एकदा सिनेमा पाहिला ना, कारण की आता रिलीज करायचा तर आम्हाला प्रमोट करायचं, तर जाऊन आम्हाला बोलावं लागणार की हा का बघा. आणि खोटं खोटं बोलणं मला तरी पटत नाही, कारण ऑडियन्सची फसवणूक करण्यात पॉईंट नसतो. सो पहिल्यांदा बघताना असं झालं की अरे आपण बघूया, आणि जर का असं वाटलं की हा आत्ताला रेलेव्हंट नाही वाटत आहे की अजून फ्रेश नाही वाटत आहे, तर आपण सरळ सांगू की सर मला माहित नाही हा कसा प्रमोट करायचा. द फॅक्ट दॅट आम्ही आउट अँड आउट जाऊन प्रमोट करतोय, कारण तो आत्ता बघितल्यानंतर सुद्धा आम्हाला असं वाटलं की हा सुप्रीमली फ्रेश आणि हा आत्ताचाच सिनेमा वाटतोय, सगळं आत्ताचं दिसतंय, खूप रेलेव्हंट आहे. सो आपण काळ साईडला ठेवूया. मला असं वाटतं प्रत्येक सिनेमाची एक कुंडली असते, एक काळ असतो, असे कित्येक, इन्क्लुडिंग समोरासमोर तडक फडक बोलायचं तर बाई पण भारी देवासारखा सिनेमा सुद्धा 4.5 वर्ष अडकून होता, आणि त्यानंतर बाहेर आला तर पण तो होताच रेलेव्हंट, आणि त्यामुळे तो चालला. आता आमचं काय भवितव्य आहे ते आमच्या कुंडलीमध्ये सिनेमाचे लिहिलेलं असेल, पण एवढं नक्की आहे की त्या सिनेमाचा त्याची वेळ आत्ता आली, करेक्ट वेळेला करेक्ट गोष्ट घडते, प्रत्येक सिनेमाची ती झालेली आहे. एक मला थोडंसं याच्यामध्ये असं ऍड करायला आवडेल ते असं की हा सिनेमा अडकलेला किंवा रखडलेल्या सिनेमांपैकी नाहीये. ह्या सिनेमाचं मुळातच बजेट इतकं जास्त आहे की तो रिलीज करताना, जेव्हा आम्ही त्याचा पहिल्यांदा रिलीज प्लॅन करत होतो तेव्हा कोविड आडवा आला. कोविड नंतर तसं बघायला गेलं तर आत्ता इंडस्ट्री सावरतीये. सो आम्हाला वी रिअली वॉन्टेड टू बी शुअर विथ आवर रिलीज प्लॅन, कारण असं नको व्हायला की ऑलरेडी त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इतकं जास्त आहे या सिनेमाचं, आणि ते दिसतंय का ते जास्त आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती. म्हणजे ईस्टर्न युरोपमध्ये जाऊन 40-45 दिवस शूट करायचं ही छोटी गोष्ट नव्हती. आणि तर त्याच्यासाठी आम्ही ना योग्य काळाची पण वाट बघत होतो. म्हणजे ह्याच्यानंतर सुद्धा अनेक अशा फिल्म्स तुमच्या समोर येतील की ज्या कदाचित आधी थोड्याशा बनलेल्या आहेत आणि थांबलेल्या आहेत. तर त्याला रखडणं हे नसून आपण अख्खी इंडस्ट्री, रादर अख्खं जग एका खूप मोठ्या पॅन्डेमिक मधून गेलेलं आहे, आणि त्याचे परिणाम कित्येकांनी हेल्थवरती अजून सुद्धा ते भोगतायत की कोविड झाल्यामुळे हे झालं किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं किंवा हे झालं. तर ती इंडस्ट्री मधला तो
तो जो इफेक्ट आहे, कोविड इफेक्ट आहे, तो आणखीनही काही सिनेमांवरती जाणवलेला आहे. अशा लोकांच्या तब्येती ढासळल्या, तसं सिनेमांचं सुद्धा रिलीज थोडेसे पुढे न्यायला लागले, कारण मेंटली सगळेजण पुन्हा एकदा एका नवीन सुरुवातीकडे येण्याची गरज होती. ऍज अ सोसायटी म्हणून आपल्याला पुन्हा एकदा सिनेमे बघावेसे वाटणं, किंवा खिशांवरती खूप लोकांच्या ताण आलेला होता कोविडमध्ये. म्हणजे जाऊन मी थिएटरमध्ये 500 रुपयाचं तिकीट काढणं हे सुद्धा कित्येक जणांना पॉसिबल होत नव्हतं. तर आम्ही वाट बघत होतो एका चांगल्या काळाची, की जेणेकरून आपण तो सिनेमा रिलीज केल्यानंतर त्या सिनेमाच्या क्वालिटीने ठरावं की हा सिनेमा चालला किंवा पडला, पण त्याला बाकीची कुठलीही कारणं नसली पाहिजेत. म्हणजे सोशल कुठलंही कारण नसलं पाहिजे की पॅन्डेमिक मधून लोक वर येतात आणि त्यांना जाऊन बघण्याची इच्छा नाहीये, किंवा खिशाला त्यांना परवडत नाहीये. सो त्या सिनेमाच्या नशिबाने आणि त्या सिनेमाच्या कर्तृत्वाने तो सिनेमा चालावा, किंवा जे काही त्याचं व्हावं ते व्हावं, बाकी कुठलीही कारणं त्याला कारणीभूत असून म्हणूनही आम्ही थांबलो होतो. बऱ्याच वर्षांनंतर आता चित्रपट येतोय तुमचा, तर आता चित्रपट बघताना किंवा चित्रपटातला एखादा सीन बघताना तुम्हाला असं होतं की अरे आपण अजून हा सीन चांगलं करू शकलो असतो का, असं वाटतं का तुम्हाला आता कधी असं चित्रपटातला एखादा सीन? मी सकाळी जो सीन केलेला असेल ना फिल्ममध्ये, शूट ऑन लोकेशन, दुसऱ्या दिवशी गेल्यावरती सारखं असं वाटतं की काल केलेला सीन आता मी जरा बेटर करू शकलो असतो. हे सीन झाल्यानंतर ताजा परफॉर्म केल्यानंतर सुद्धा वाटतं. सो हा खूपच युनिव्हर्सल पॉईंट. ऍज अन ऍक्टर यू आर नेव्हर सॅटिस्फाईड. म्हणजे 2 वर्षापूर्वी केलेला सीन काय, आणि खरंच आत्ता सीन करून व्हॅनिटीत गेलो आणि मग नंतर असं वाटतं की अरे हे मी आता परत एकदा अजून एक करू शकतो का, पण ते एंडलेस आहे, ते तुम्हाला सतत वाटतच राहणार आहे. सो दॅट्स ओके, त्याने काही फरक नाही पडत. बट वरवा आय सी द फिल्म आता सुद्धा आय फील इट्स अ नाईस फील गुड फिल्म, आणि छान आहे, म्हणजे चांगलं आहे, बरं आहे. पण आता तू परत करायला घेतलं तर ऑब्व्हियसली काहीतरी वेगळं काम होणार आहे. उद्या परत करायला घेतलं तरी सुद्धा वेगळं काम होणार आहे आज केलेल्या कामाचं. सो इट्स अ इव्हॉल्व्हिंग प्रोसेस, त्यामुळे त्याला अंत नाहीये. ते सतत वाटतच राहतं प्रत्येक सिनेमाबद्दल, प्रत्येक सीनबद्दल. फुलवंती आता मी रिसेंटली गेला, मी बघतो तर मला अजूनही त्यातले 4 सीन मी तुम्हाला आत्ता काढून देऊ शकतो की हे मला परत करायला आवडतील, हे नाही अजून मला बेटर करता. सो तिलाही त्याच्या आता रिलीज झालेल्या 4 सिनेमाचं पण वाटत. मला कधी कधी असंही वाटतं, त्याला एक दुसरी बाजू पण आहे, की जी स्पॉन्टेनिटी आपण म्हणतो ना, ज्या गोष्टी कधी कधी काही गोष्टी इतक्या स्पॉन्टेनियसली होऊन जातात की मला काही काही सिनेमे असं बघताना वाटतं की आई शपथ, हे जर का आता मला परत करायला सांगितलं तर आय डोंट नो मी हे करू शकेन का नाही. ते त्याच्या त्या क्षणी घडून गेलंय माझ्याकडून, आणि मे बी मी ते परत ते काही कामांबद्दल होतं, काही काही मला स्पेशली ते महाराजांच्या पात्रांबद्दल होतं. मला परत नाही करता येणार कदाचित तसं. मला ते नटसम्राटचा जो माझा आणि नाना काकाचा सीन होता ना, त्याच्यामध्ये असं वाटतं की आय डोंट नो मी तो परत तसाच करीन का, काय होईल किंवा चंद्रमुखीमध्ये. सो ही मजा असते, आणि ती इतकी त्या क्षणांची असते, आणि ती प्रत्येक वाक्यागणिक बदलते. त्यामुळे पहिल्यांदा चित्रपटाचं नाव वेगळं होतं आणि आता ते बदलतं, एक राधा आणि एक मीरा झालं. तर याबद्दल तुम्हाला, म्हणजे मला एक प्रेक्षक म्हणून जाणून घ्यायचंय की चित्रपटाचं नाव बदलल्यानंतर कलाकारांना सांगितलं जातं का की बाबा नाव बदलतं आहे? किंवा किती गोड प्रश्न आहे. तुम्हाला तुम्हाला सांगतं का कोणी, विचारतं का कोणी? विचारतात सांगतात ना, म्हणजे काय कधी कधी कळतं सुद्धा, कधी कधी म्हणजे खूप जास्त, कारण नावाचा संबंध हा थेट दिग्दर्शकाशी आणि प्रोड्युसरशी असतो, आणि नावं बदलण्यामागे खूप कारणं असतात. त्याला आपण असं म्हणतो की जसं काळ जातो तसं काही काही गोष्टी रिलेव्हंट राहतात, काही काही इररिलेव्हंट होतात. तर आणि नाव ही गोष्ट अशी असते ना की ती रिलीज पर्यंत, म्हणजे एकदा आता आमचं ठरलंय की आम्ही रिलीज करतोय 7 फेब्रुवारीला, तोपर्यंत तुम्हाला उभा असते की ते कॅची असायला पाहिजे, ते लोकांच्या पटकन लक्षात राहायला पाहिजे, ते तोंडावरती बसलं पाहिजे. सो रुबिक्स क्यूब पहिलं नाव होतं, पण त्याच्यानंतर आम्हाला खरंच सगळ्यांनाच असं वाटलं की ते कितीही कॅची आणि अट्रॅक्टिव्ह नाव असलं तरी ते कदाचित लक्षात राहायला त्रासदायक, तोंडावर बसायला. आणि मराठी चित्रपटाचं मराठी असावं ना. आणि एक राधा एक मीरा जास्त थीमच्या जवळ आहे, सगळंच कळतं ना. एक राधा एक मीरा म्हटल्यानंतर लोकांच्या समोर पिक्चर क्लिअर होतो, तर ते जास्त अपेक्षित होतं, म्हणून सरांनी निर्णय घेतला नाव बदलण्याचा. आणि ऑब्व्हियसली आम्हाला माहित होतं, मी सांगितलं आम्हाला, बस. चित्रपटाची गाणी सुद्धा चर्चेत आहेत. जरा जरा मी झुलते आणि अंतरीचा, तर ही गाणी नितीन मोहन आणि त्यांनी गायली आहेत, तर त्या दरम्यानच्या काही आठवणी आहेत का तुमच्या दोघांच्या? माझी आहे,
म्हणजे माझी तर विशाल जेव्हा गिटार घेऊन आम्हाला गाणी ऐकवायला आला होता तेव्हापासूनच्या आठवणी आहेत. कारण विशाल मिश्रा हे आता हिंदीमधलं सुद्धा खूप मोठं नाव आहे. पण त्याची सुरुवात या चित्रपटाच्या माध्यमातून म्हणजे महेश सरांमुळे. महेश सरांनी खूप जणांना ब्रेक दिलाय, बरोबर आहे. सो विशाल मिश्रा हे सुद्धा एक त्याच्यातलं नाव आहे. आणि मला आठवतंय की सरांनी जेव्हा तो अल्बम ऐकवला होता तर तेव्हा ना मी सगळ्यात जास्त अडकले होते 2 गाण्यांबद्दल. म्हणजे माझ्यातली एक हावरटपणा असतो ना नटीचा, एक स्वार्थ वगैरे सगळंच. तर ही 2 गाणी कोणावर आहेत? ही 2 जरा जरा मी आणि अंतरीचा. ऑब्व्हियसली सगळा अल्बमच खूप सुंदर आहे. पण मी विशेष प्रेमात पडले होते या 2 गाण्यांच्या. आणि मी सरांना विचारलं होतं, "सर हे गाणं कोणावर तुम्ही फिल्म करणार आहात?" आणि ते म्हटले होते, "दोन्ही गाणी मनवरती आहेत, जे माझं कॅरेक्टर आहे सिनेमातलं." आणि हो, त्याच्या पुढचे 5-7 दिवस मी जी हवेत होते, की मला हवी तशी रोमॅन्टिक गाणी आपल्या नावावरती असणं, ही माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती. आणि ती फायनली या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण झाली. तर ती फारच अफलातून अल्बम बनवला त्यांनी. तर गाणी चित्रित करतानाच्या तर सगळ्याच आठवणी आहेत. पण त्या सगळ्या फार थंडीवाल्या आठवणी आहेत. की मी कुडकुडतीये, 0 डिग्री मला खूप थंडी वाजतीये आणि मला काय म्हणजे आम्हाला रोमांस करायचा आहे आणि कड्यावरती थांबलो आणि एक पाऊल इकडे तिकडे गेला की पडू अशी भीती आणि ती तिथे. तर त्या अशा खूप दिसताना खूप सॉलिड पण असताना खूप विअर्ड अशा आठवणी आहेत त्या सगळ्या. तुमच्या दोघांची केमिस्ट्री सिनेमात एकदम चांगली दिसते. थँक्यू. पण सिनेमाच्या सेटवर तुम्ही कमी बोलत होता एकमेकांशी असं ऐकायला या वी वर नॉट, कारण आम्ही सुरुवात स्लोवेनियापासून केली. सो आम्ही डायरेक्टली भेटलो ते स्लोवेनियामध्ये आणि वी डिडंट स्टार्टेड ऑन अ रॉंग फूट. दोघंही लेफ्ट फूटवरती स्टार्ट झालो आणि काय देर वॉज नो रिझन फॉर इट. जनरलीच एकमेकाशी कनेक्टच नाही झालो सुरुवातीला. काय एकमेकाचा चेहरा नाही आवडला का काय झालं म्हणून पहिल्या दिवशी नसेल बोललो. नाही काही असं रिझन फॉर इट. रॅन्डम होतं ते सगळं, खूप रॅन्डम होतं. पण बाय द एंड ऑफ स्लोवेनिया आमची चांगली मैत्री झाली आणि मग इंडियाच्या अख्ख्या शेड्यूलमध्ये आम्ही खूप छान मित्र होतो. हो, आम्ही त्याच्यानंतर तर म्हणजे सगळंच इक्वेशन बदललं. बट इट डझंट मॅटर. तुला सांगू का, कारण आता हे आमच्या बाबतीत तसं नाही आणि मला कुठल्याही अभिनेत्री बरोबर तसं राहायची इच्छा नाहीये. माझ्या सगळ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आतापर्यंत, ज्यांच्याबरोबर काम केलं. अगदी घरगुती मैत्रिणी आहेत. माझ्या घरी राहायला येतात मुंबईत असल्या की, ही पण इन्क्लुडिंग ऑफकोर्स. तिच्याकडे चावी पण आहे माझ्या घराची इतकं. पण हे ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचा ना, इफ द ऍक्टर्स आर व्हेरी प्रोफेशनल, काही फरक पडत नाही एवढा. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण माझे वडील आहेत. माझे वडील आणि रंजना यांनी सगळ्यात जास्त हळदी कुंकू असो, मुंबईचा फौजदार असो, झुंज असो, सगळे सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिलीज दिलेत बॅक टू बॅक. आणि द मोस्ट लवेबल रोमॅन्टिक जोडी होती 75 to 85 मध्ये. ते आयुष्यभर कधी एकमेकांशी बोलले नाहीत. असा रोमॅन्टिक सीन दिला की दोघंही अबाउट टर्न मारायचे आणि निघून जायचे आपापल्या मार्गे. बघायचे पण नाही एकमेकांकडे. जमायचंच नाही दोघांचं. दोघं खूप पोल झपाट पर्सनॅलिटीज होत्या. आमचं तसं नाहीये. वी आर व्हेरी कम्पॅटेबल. आणि मी युजली जमवून घेतो आणि माझ्या मैत्रिणी पण माझ्याबरोबर जमवून घेतात. आणि जिकडे मैत्री आहे तिकडे थोडंसं अनबन, भांडण, एकमेकाला बोलणं, पण शेवटी एकाने समजून घ्यायचं, मग कधी दुसऱ्याने समजून घ्यायचं, असं होतच. ते होणारच आहे. बाबांचं तसं होतं. पण तुम्हाला रंजना बरोबरचं कुठल्याही फिल्ममध्ये तुम्हाला जाणवणार पण आहे असं वाटतं ते अकंठ प्रेमात बुडालेत एकमेकांच्या. सो आणि मला आणखीन एक ऍड करावं असं वाटतं, कधी कधी असंही होतं की खूप चांगले मित्रमैत्रिणी असतात, बेस्ट फ्रेंड्स असतात, पण पडद्यावरती ती जादूच नाही क्रिएट होत. नवरा बायको कधी कधी पडद्यावरती एकत्र काम करतात आणि काहीच होत नाही. यांच्यात ती फायरच नाही दिसत आहे. कधी कधी काही लोकांचं ऑफस्क्रीन अफेअर असतं, ते पडद्यावरती येतात तर असे थंड पडून जातात फार. असं वाटतं कुठे ठिणग्या त्या ज्या कॅमेरा बंद झाल्यावरती ज्या ठिणग्या लागतात, तर कॅमेरा चालू झाल्यावर ते कुठे विजल्या सगळ्या, है ना. इंग्लिश में म्हणलं स्पार्क नाही. सगळे कॅमेरा कट झाल्यावर का त्या पिटतायत आणि कॅमेरावरती विजलेल्या काय अशा पाणी टाकल्यात. फक्त कॅमेरावरती विश्वास ठेवायचा. बस कॅमेरावरती केमिस्ट्री दिसली, केमिस्ट्री आहे. So real life equation, yeah, correct. It doesn't matter. I mean, as actors, if you are great on camera, na, it works out. आणि स्लोवेनियामध्ये शूट करताना काय अनुभव होता? म्हणजे तिथल्या क्रूचा काय अनुभव होता किंवा इथला काय फरक जाणवला? फरक पेक्षा जास्त ना, आपण कोणाकडे गेलो दुसरीकडे काम करायला तर काही गोष्टी त्यांचे काही गुण आत्मसात आपण करावे असं मला वाटतं. स्लोवेनिया माझ्या मते किंवा माझा जो अनुभव आहे, अत्यंत शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध लोक आहेत. एकतर वेळेवर कामाला येणं, वेळेवर काम संपवणं, आरडाओरडा नाही सेटवरती.
त्यांच्या क्रूमध्ये, ए उधर से खींचना वायर, अबे वो रिफ्लेक्टर हटाना वगैरे, असं कधीच त्यांच्या भाषेत सुद्धा, त्यांच्या युरोपियन भाषेत सुद्धा कोणी असं कधी बोललं नाही, ओरडलं नाही. मुंग्यांसारखं काम करणारी माणसं, अक्षरशः रांगेत मुंग्या जसं शांतपणे काम करतात ना, तशी काम करणारी माणसं. आणि देशप्रेम मला फार जाणवलं त्या लोकांमध्ये. म्हणजे मृण्मयी आणि माझाच ओपनिंग सीन आहे, ज्यामध्ये एका कन्व्हर्टेबल BMW मधनं ती मला घेऊन चालली आहे स्पीडनी, आणि तो अख्खा हायवेवरती पहिला ओपनिंग सीनच शूट केलेला आहे. आणि तो कट झाल्यावरती आम्ही एकदा गाडी हायवेच्या कॉर्नरवरती थांबवली साईडला, आणि त्या हायवेवरती दूर दूरवर मैलो एक सायकल पण नव्हती. पण आपल्याकडे सुद्धा असतात हायवेवरती जसे लेबायज असतात असे, की जिकडे ट्रक गाड्या थांबायला असं एक लेन सारखी छोटी काढलेली असते, तशीच त्यांच्याकडे असते, ट्रक लेबाय म्हणतात त्याला. तिकडेच गाडी थांबवायची असते हायवेवर. तर आम्ही कचकन साईडला थांबवली गाडी, कारण कोणीच नव्हतं हायवेवर, काही ऍक्सिडेंट वगैरे संबंधच नाही. तर एकदा येऊन त्यांचा लाईटमन जो होता तो म्हणाला की यू नॉट सपोज टू स्टॉप हिअर. इकडून काही मीटरवर पुढे तो लेब आहे ना, वेन एव्हर द शॉर्टकट्स यू स्टॉप इन द लेब आहे, बिकॉज दॅट्स द रूल ऑफ माय टाउन. मग दुसऱ्यांदा सुद्धा एकदा कट झालं तर आम्ही परत आमचं भान नव्हतं, कारण मी डायलॉग बोलत बोलत करत होतो, तर भान नाही राहिलं आणि आम्ही परत साईडला पार्क केली कट झाल्या. दुसऱ्यांदाही त्यांनी एकदा सांगितलं, आणि तिसऱ्यांदा जेव्हा, मग त्यानंतर एक दोनदा आम्ही लेबेमध्ये थांबवली, पण परत एकदा जेव्हा आमच्याकडनं तशी थांबवली गेली आणि थोडी रिव्हर्स घेतलेली, तर तो येऊन म्हणाला की ह्याच्यानंतर जर का तुम्ही त्या लेबायमध्ये थांबवली नाही तर आम्ही शूटिंग करणार नाही, आम्ही घरी चाललो. तिकडे कुठल्याही अधिकाऱ्याला, पोलीस ऑफिसरला येऊन तुम्हाला शिस्त हे करायची गरज नाही पडली किंवा थांबायची गरज नाही. त्यांचा जो सामान्य नागरिक होता, ज्याला आम्ही मानधन देत होतो काम करायचं, तो ते मानधन गिवअप करायला रेडी होता जर का तुम्ही त्याच्या देशाची शिस्त तोडणार असाल तर. मला असं वाटतं की हे जे देशप्रेम असतं नागरिकाचं, जे प्रॅक्टिकली तुम्ही रोज यूज करू शकता, ते मी मला खूप खूप बरं वाटलं. आणि त्यानंतर कोणीच कधी रूल तोडला नाही. वी ऑल्सो गॉट द सिरियसनेस ऑफ इट. आणि एक दृष्टिकोनच बदलला की आता कुठेतरी आपल्या देशात काम करताना मी तरी माझ्यापासून हे पाळायचा प्रयत्न करतो की बाबा आपण नियम नाही तोडायचा. आपण शूटिंगला बाहेर परमिशन घेतल्या तर त्या जागेचे जे आपल्या देशाचे नियम आहेत, आपल्या शहराचे नियम आहेत, ते पाळूनच आपण जेवढं करता येईल शूटिंग तेवढं करायचं. आपण तोडायचा नाही. थोडं तिकडे जरा 5-50 रुपये, इकडे जरा 5-50 रुपये करून चल मॅनेज करते हे वालं काम नाही करायचं. शांतपणे जी चौकट आहे नियमांची, त्या नियमाच्या चौकटीत बसून आपण तरी काम करायचं. मग आपल्यापासून सुरुवात झाली तर अजून 4 लोक 5 लोक असं करत वाढ. पण आय फील हे खऱ्या अर्थाने देशप्रेम आहे की प्रत्येक नागरिक त्याच्या देशाच्या नियमांना सिरियसली घेतो आणि ते पाळतो आणि कोणाला दुसऱ्यालाही तोडू देत नाही. सो आय थिंक ती एक गोष्ट मी खूप मनात अशी ठसून राहिली ती गोष्ट तेव्हापासून की दिस इज अनबिलिव्हेबल. दे आर व्हेरी गुड दॅट वे. प्रेमाचा सिनेमा, तर तुमच्यासाठी तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय असतं? म्हणजे काही व्यक्तींना कदाचित आपल्या काय म्हणतात पार्टनर एकत्र असणं असावं किंवा त्याच्यावर टाइम स्पेंड करणं असावं. काय नेमकं प्रेमाची व्याख्या काय? माझ्याकरता प्रेम म्हणजे असणं आहे. एका व्यक्तीचं आपल्याकरता असणं, एक माहीत असणं की ही व्यक्ती आपल्याकरता आहे काय. भलेही ती रोज फोन ना करू, रोज मेसेज ना करू, पण असा एक कोणतरी मित्र असतो किंवा मैत्रीण असते आपल्या आयुष्यात, एक कोणतरी भाऊ किंवा कझिन असतो आपल्या आयुष्यात. माझ्या बाबतीत तर माझी बायको सुद्धा फॉर दॅट मॅटर, की मी खूप कमी वेळ तिच्याबरोबर स्पेंड करू शकतो. आय एम ऑलवेज आउट. आणि घरात जरी असलो तरी मी वेगळ्या रूममध्ये सतत काम करत असतो, फोनवरती असतो, काहीतरी प्लॅन करत असतो, वाचत असतो, लिहित असतो, काहीतरी करत असतो. सो आय एम नॉट ऑलवेज अराउंड. बट द फॅक्ट की ती दुसऱ्या खोलीत आहे आणि वेनेवर आय नीड हर ती आहे, आणि तिलाही माहिती आहे की ज्या क्षणी तिला माझी गरज असेल मी आहे, असणं. कारण काही महत्वाची लोक माझ्या आयुष्यातली जी मला हवं होतं की त्यांनी असावं, ती बाय मिसफॉर्च्यून ते नव्हतं होऊ शकत त्या काळात. सो माझ्याकरता ना ते खूप इम्पॉर्टंट आहे एका रिलेशनशिपमध्ये, की प्रेम म्हणजे असणं, की तुम्ही आहात हे फार इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता. बस तुम्ही प्रत्येकच वेळ द्या, गुलुगुलू गप्पा मारा, मला डिनरवरती आपण एकत्र जाऊ, आपण वेळ, ह्याची गरज आहे. पण मला ही खात्री असणं की ही व्यक्ती आहे माझ्याकरता, आय थिंक ते माझ्याकरता इट्स प्रेम. आय थिंक मी इतकं सुंदर उत्तर दिलं त्यांनी, मी त्यालाच म्हणीन. आणि मला असं वाटतं की बरेचदा लोक आपल्याला हे सांगत असतात की डोंट टेक मी फॉर ग्रँटेड, डोंट टेक मी फॉर ग्रँटेड. सो आणि खूप एखादी व्यक्ती असते की जी त्याला सांगते यू कॅन टेक मी फॉर ग्रँटेड, आय विल बी देअर फॉर यू, डोंट वरी. म्हणजे तू ते जे असं एक असं असतं ना की त्याला तेच हक्क त्याच्यावरती आपण दाखवू शकतो. जो व्यक्ती आपल्या हक्क दाखवण्यावर सुद्धा कम्फर्टेबल असतो, ते म्हणजे प्रेम असतं. आणि त्या प्रेमाच्या वेगवेगळी रूपं असतात असं. आणि माझं असंही मत आहे की ते प्रेम एकाच व्यक्तीमध्येच आपल्याला मिळतं असं नाही आहे. ते तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींमधून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये
ते मिळत राहतं. असं एकच व्यक्ती आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो प्रेमाच्या, असं नाही होत. ते तुम्हाला मित्र पण लागतात, तुम्हाला मैत्रिणी लागतात, तुम्हाला आई बाबा, सासू सासरे, मुलं, तुम्हाला तुमचे कदाचित पाळीव तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या आजूबाजूला असायला लागतात, ती प्रेमाची भूक पूर्ण करण्यासाठी, की जे आपण म्हणतो ना की ज्यांचा काहीच स्वार्थ नसतो. असं प्रेम कदाचित माझं आणि कार्बन म्हणजे आमचा जो मुलगा आहे, श्वान आहे आमचं जे, तर ते ते वेगळंच प्रेम आहे. त्यांनी मला खरं प्रेम म्हणजे काय ते कळलं. कारण कार्बन बोलू नाही शकत, कार्बन आणि हनीवा, आणि त्याला जवळ घेतल्यानंतर मला जेवढं बरं वाटतं, किंवा ते जे त्यांच्या डोळ्यातलं जे प्रेम असतं मुकं, ते ते वेगळं असतं. सो प्रेमाच्या व्याख्या बदलतात. रश्मी, महेश मांजरेकर साहेबांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा, विशेषतः रॉमकॉम? खूप छान. विशिष्ट रॉमकॉम म्हणजे मी एकच सिनेमा केला, असं नाही की मी 4 केले आणि त्यातला रॉमकॉम मी एकच केला सिनेमा. बट खूपच छान, खूपच छान. आय मीन इतकी क्लॅरिटी असणारा दिग्दर्शक असणं, मी ऑलवेज फील इन सेफ हँड्स ना. त्यांच्या मेंदूमध्ये चित्रपट असा छापलेला असतो, त्यांना माहिती असतं एक्झॅक्टली एडिट पासनं सगळं काय होणार आहे, कुठे काय जाणार आहे ते. सो मग यू प्रिफर टू सरेंडर, की जस्ट ते त्यांचं ठरलेलं त्यांना माहिती आहे, तो यू जस्ट गो अँड डू व्हॉट ही इज आस्किंग यू टू डू. सो यू फील व्हेरी कम्फर्टेबल अँड सेफ. सोशल मीडियावर आम्ही कार्बन आणि तुमचे व्हिडिओ पण पाहतो. तर महाबळेश्वरमध्ये तू कायमची स्थायिक झालेली आहेस का? आणि मुंबई म्हणजे सोडली आहे की इकडे येऊन जाऊन कसं? मुंबईला येऊन जाऊन, कारण कामाला मला मुंबईशिवाय पर्याय नाहीये. पण जेव्हा मी काम करत नसते तेव्हा मी मात्र डेफिनेटली महाबळेश्वरमध्ये असते. आणि मग तिला फोन करावा तर तिला रेंज मिळत नाही, आणि मग 10 वेळा फोन करावा लागतो, मग मेसेज सोडावा लागतो, मग वाट बघावी लागते की म्हणून मग हा डिलिव्हर झाला की मग त्यानंतर ती वाचणार, मग आपल्याला कॉल बॅक करणार, असं सगळे आम्हा मित्रांना प्रॉब्लेम येतात. पण ठीक हे आहे. पेशंटली वागतात माझ्याबरोबर म्हणून मी ते करू शकतेय. हे होतं खरंच. आता तिकडे नाहीये म्हणजे वायफाय डाऊन झालं तर तिकडे रेंजच नाहीये, तर त्यामुळे मला काही चॉईसच नसतो की, नाहीतर मग जेव्हा दिवसभर रेंज नसते तेव्हा 1-1.5 किलोमीटर चालत जाऊन, मला एक कोपरा माहितीये जिकडे रेंज येते, मग तिकडे जाऊन मी सगळे. आणि मग राग येतो तिचा खूप, आणि मग नंतर असं वाटतं की म्हणजे असं तिला ओरडावं, तिच्या बाळपण. असं झालं माझं की अरे जाऊ दे, आपण स्लोवेनियात आयुष्यभराचं भांडून घेतलंय, आता मला परत भांडायचं नाही हिच्याबरोबर, त्यामुळे गप्प राहावं लागतं. पण मी व्यवस्थित इकडे पण असते. असं नाही की मी मुंबई सोडलंय किंवा काम तसं काहीच नाही. माझं उलट महाबळेश्वरला गेल्यानंतर इतकं वेड्यासारखं काम सुरू झालंय की धावपळ खूप होते. पण आय थिंक ती माती बांधून ठेवते, मला बरं करते, आणि मग मी परत येते मुंबई पुण्यामध्ये काम करायला. आपण एक वेगळी कॉन्ट्रोवर्सी बघतो छावा चित्रपटाची. रश्मी, तू ऐतिहासिक चित्रपटात भूमिका केलेल्या आहेस, तर जर यापुढे एखाद्या सीनवरून असे वाद होत असतील तर चित्रपट किंवा एक कलाकार म्हणून पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका करायला लोक तयार होत नाही, तर या बाबतीत तुझं मत काय? पण मी जे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली त्यावरती एकही कॉन्ट्रोवर्सी नाही झाली. आय थिंक वी वर व्हेरी सरप्राईज्ड, कारण एकाच व्यक्तीने एकाच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि मग छत्रपती असं डबल रोल करणं, संभाजी महाराज, हे फार मोठं रिस्क होतं. म्हणजे खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली, तरी सुद्धा होल हार्टेडली, क्लीनली, विथ ऑल क्लेनलीनेस एकही बोट उचललं गेलं नाही प्रेक्षकांकडनं ना क्रिटिक्सकडनं, आणि खूप वेलकम केलं. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स त्या भूमिका करण्यात खूप छान होता, आणि त्यामुळे मी पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती नक्की चित्रपट करणार, यात वादच नाही. आणि तो मराठीतच करणार, तो मराठीतच भव्य दिवस झाला पाहिजे, कारण मराठीत त्या भाषेचं त्याची एक ब्युटी असते. म्हणजे तो दुसऱ्या भाषांमध्ये पण व्हावा यात काहीच वाद नाही, कारण तो जास्त लोकांपर्यंत पण पोचावा, पण विथ सबटायटल्स एक मराठी भाषेमध्ये ओरिजिनली झाला पाहिजे, कारण ती त्यांची भाषा होती ना. त्यामुळे त्या भाषेचं एक 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 त्याची ब्युटी. जसं सादत हसन म्हणतो, जर का वाचत असलात तुम्ही, तर तुम्ही तो मराठीत त्याचा अनुवाद वाचलात तर त्याची ती मजा नाही जी त्याच्या भाषेत हिंदी उर्दूमध्ये वाचण्याची मजा आहे. तुम्ही विजय तेंडुलकर इंग्लिश अनुवाद वाचलात तर त्याची मजा नाही, ती त्यांची भाषेची गंमत होती, त्यांची भाषेची ब्युटी होती. पुलं मराठीमध्येच वाचण्यात गंमत आहे, ती इंग्लिश त्याचा अनुवाद जे कोणी वाचत असेल त्यांना बिचाऱ्यांना. सो तसं मला छत्रपती संभाजी महाराजांवरती एक पिक्चर हा मला 100% करायचाच आहे फ्युचरमध्ये, जो मराठीमध्ये भव्य दिव्य चित्रपट असेल. पण त्याची वेळ यायची अजून, मे बी 4-5 वर्षानंतर. पण मला असं, मग जर का इतकं होल हार्टेडली आता ऍक्सेप्ट केलं तर मला भीती वाटायचं काही कारण नाहीये पुढे जाऊन करायला असं. सध्या मराठी सिनेमा आणि त्यांचा स्क्रिप्ट हा नेहमीचा प्रश्न असतो की बऱ्याचदा असं होतं की निर्माते एकाच आठवड्यात 2-4 मराठी चित्रपट एकावेळी येतात. तर मग अशा वेळी काय करता येईल की म्हणजे आपली जी स्पर्धा ती बॉलिवूडच्या सिनेमांबरोबर असते. कधी कधी काही मराठी सिनेमांना
शो मिळून सुद्धा ते रद्द होतात. मग अशा वेळी काय करता येईल? म्हणजे मध्यंतरी सुबोध भाई म्हणाले होते की आपण जे आहेत मल्टिप्लेक्स थिएटर्स आहेत त्यांना स्पर्धा म्हणून आपण काही दुसऱ्या थिएटर्समध्ये किंवा नाट्यगृहांमध्ये आपल्याला करता येतील का, तसं बघता येईल का? तर तसं काही मला आय डोंट नाट्यगृहांमध्ये बिलीव्ह इन दिस बेसिकली. हा, नाट्यगृहात नाही, कारण नाट्यगृह हाऊसफुल चालली आहेत. हा ते तर सॉलिड चालू आहे नाही. नाटकांचा. तो म्हणतो की नाट्यगृहांमध्ये आपण स्क्रीनिंग नाही, वगैरे तेच म्हटलं त्याची. की त्यांचा मल्टिप्लेक्सला screen time कम्पीट का करत. काढायचा? तसे काही पर्याय समोर हा, आहेत? करेक्ट. नाटकं हाऊसफुल चालली आहेत. So, त्यांची जागा का नाट्यगृहांमध्ये खायची आपण? सिनेमा का लावायचा? माझा प्रश्न असा आहे की सोमवार ते बुधवार समजा असेल रिकामं, तर असे काही पर्याय पण मल्टिप्लेक्स मध्ये मिळतात अरे शोज, हे मला नाही कळत आहे. मल्टिप्लेक्स मध्ये जेवढे गरजेचे आहेत तेवढे पहिल्या दिवशी शोज मिळतात. पहिल्या दुसऱ्या दिवशी जर का तुम्ही पब्लिसिटी व्यवस्थित केली असेल तर पहिल्या आणि त्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशीनंतर जर का असं ऑडियन्स कडनं एक्झिबिटर ठरवतो. हे आपल्याला माहिती आहे का? एक्झिबिटर कोण असतो? तो थिएटरचा ओनर असतो. त्याला जर का ऑडियन्सच्या ग्राउंड लेवलला रिॲक्शन्स कळतात ना, त्यातनं त्यांना कळलं की नाही लोकांना हे आवडते आणि पुढे डिमांड नाही आहे सिनेमाला, तरच ते शो कमी करतात. सोमवारपासून शो खाली न्यायला लागतात किंवा रविवारपासून. पहिला फ्रायडे सॅटर्डे जर का माफक पब्लिसिटी केलेली असेल तर तुमचा कॉन्टेंट आणि त्याचा ठराविक ऑडियन्स कोण आहे त्या हिशोबाने त्या सेंटर्सना तुम्हाला चांगले शो दिले जातात. माझा रिसेंट तरी अनुभव जो आहे, माझा आधी सरसेनापती हंबीरराव होता, त्याला दिवसाला 6 शोज होते प्रत्येक थिएटरला आणि मग त्यांनी सस्टेन केलं तर पुढे राहिले. फुलवंती आम्हाला आमचे जे प्राईम सेंटर होते त्यात ओपनिंगला आम्हाला 4-4, 5-5 शो मिळत होते. एक सकाळ, एक दुपार, एक संध्याकाळ, एक रात्र, हे 4 स्लॉट. हे जेव्हा भरतात सॅटर्डे संडेला तेव्हा मग मंडेपासून एक्झिबिटर म्हणतो हो याला वर्ड ऑफ माउथ चांगला आहे, मग मंडेपासून तो अजून वाढवतो. आणि हे भरले नाही किंवा शो रद्द आले. शो रद्द कधी होतो? ऑडियन्स आलेली आहे आणि थिएटरवर म्हणला नाही मराठी पिक्चर आहे, मी शो रद्द करणार आहे, असं नाही करत रे कोणी. त्यांनाही धंदा करायला बसलात ना, ते त्यांचा पण बिझनेस आहे, त्यांचा पण खूप मोठा खर्च आहे डोंगरा एवढा तिकडे, तो रिकव्हर पण करायचा असतो ना त्यांना. सो मराठी असो हिंदी असो, हिंदीचे पण शो रद्द होतात जर का चित्रपट चालला नाही तर. सो हे आता ना आपण मला आता वाटतं हे चांगले सिनेमे चालतील आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट लँग्वेज. एवढं फक्त एकच मला ह्याच्यामध्ये एक मुद्दा ऍड करावासा वाटतो की कधी कधी असं होतं की सिनेमा खूप चांगला असतो पण तो पोचत नाही. पण तो पोचण्यासाठी मग त्या सिनेमासाठी सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे आणि तो सिनेमा पोचवला पाहिजे. म्हणजे जो कलाकार सुद्धा, ती टीम सुद्धा, आणि मला असं वाटतं की माध्यम म्हणून मग आपण जे आपण पॅकेज आता आहे, एखाद्या सिनेमाला नाही परवडू शकत पॅकेज, कारण अजून मराठी इंडस्ट्री तेवढी वर पोहोचलेली नाहीये. काही सिनेमे खरंच लो बजेट बनतात आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने बनलेले असतात. सो त्यांना आपण जर का मदत करू शकलो, ते सिनेमे लोकांपर्यंत काही अशी पद्धत करू शकलो की स्क्रीनिंग केलं, बाबा तर तुम्ही ठरवा. त्या सिनेमा तुम्हाला असं वाटलं की नाही आपण ह्या सिनेमाला मदत केली पाहिजे, ह्या सिनेमा पोचवायला मदत केली पाहिजे, तर थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया. आणि मग तो सिनेमा ठरवेल ना, लोकांना आवडला तर लोक जातील, पण त्यांना कळू तरी दे हा सिनेमा येतोय. जिथे ते जे कमी पडतं ना, आणि पैशांचं सोंग नाही आणता येत. तुमची इंडस्ट्री जेव्हा खरंच त्या आपण लेवलला पोचू आणि ती पोचेल, ती दृष्टिक्षेपात आहे. असं नाही आहे की आपण काहीतरी प्रचंड पाठीमागे पडलेलो होतो आणि कुठली तरी एकदमच गरीबडी इंडस्ट्री आपली उत्तम चालू आहे मराठीचं. असं नाही आहे की सिनेमे चालतच नाही आहेत किंवा हे होतंय. जे चांगले आहेत, ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की बाबा रे हा सिनेमा नाही पोचत आहे, तुम्ही पोचवा, आणखीन तुमच्या बाजूने थोडीशी मदत करा, प्रयत्न करा. असं करू शकतो आपण. बाकी काय करू शकतो आपण? बाकी काहीच नाही करू शकत. सो बेसिकली मार्केट सेंटिमेंट तुम्ही काय क्रिएट करता प्रमोशन. सो आपल्याला आपलं प्रमोशन वगैरे पण आपल्याला नवीन स्ट्रॅटेजीज विचार केल्या पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला पाहिजे, मार्ग शोधला पाहिजे त्याकरता. प्रत्येक वेळेस शो मिळत नाही म्हणून मल्टिप्लेक्सच्या नावाने बोंबा मारण्यात काय पॉईंट आहे? तुम्ही देतात की ते शोज, तुमचा पब्लिक पर्यंत पोहोचला असेल आणि डिमांड असेल तर ते शोज का नाही देणार? तेही पैसे कमवतात ना. धंदा आहे ना, हा, इट्स अ बिझनेस. आपली ही काही सगळेजण काही आवड म्हणून नाही जोपासत. सो असेही 10 हिंदी चित्रपटांची नावं आपण घेऊ शकतो ज्यांना एकच्या वर शो मिळालेले नाही ओपनिंग डेला सुद्धा, कारण ते पोचलेच नाहीत लोकांपर्यंत किंवा खराब आहेत किंवा लोकांनी रिजेक्ट केलेले सिनेमे आहेत, त्यांचेही शो रद्द होतात. साऊथचे पण असे कित्येक सिनेमे आहेत. सो आणि साऊथ बरोबर करताना साऊथ इंडस्ट्री आत्ता ती पण वर आली ना, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आली ना. तोपर्यंत आपण साऊथचं एवढं असं वरती नॉर्थला नव्हतं एवढं काही. साऊथला होतं त्यांचं पण नॉर्थला नव्हतं. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. आपण पण होतो कुठेतरी टॉपला होतो, थोडस त्याच्यानंतर काहीतरी कारण भौगोलिक सामाजिक बदलतात, परत वर जाते, चढ उतार होत राहतात. पण मला असं वाटतं पण सफर केलाय. पण मला असं वाटतं दोष आपला आहे त्यामध्ये. आपण आपले दोष सुधारायला पाहिजेत, आपण आपले मार्ग शोधले पाहिजेत लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि चांगले चित्रपट केले पाहिजेत, तर लोक येतील, लोक विलिंग आहेत.
पण लोकांना किंवा मल्टिप्लेक्सेसना दोष देण्यात पॉईंट नाही. तुम्ही चांगला बनवला चित्रपट आणि लोकांपर्यंत पोहोचलेला असला आणि तुम्हाला दिसलं की हवा गरम केली तुम्ही मार्केटमध्ये, तर मल्टिप्लेक्स शो देत नाही असं होत नाही. अशा वेळेस देतात ते. तुला एक प्रश्न, तुला पुन्हा छोट्या पडद्यावर येण्याची इच्छा आहे का? आणि याला जोडून एक प्रश्न, कारण तू मालिकेत काम केलंय, आता सध्या मालिका ज्या चालतायत त्या बघितल्या तर अवघ्या 3 महिन्यात 5 महिन्यात बंद केल्या जातात. ओके. आणि मालिकेच्या मागे भरपूर मोठे म्हणजे खूप लोक काम करत असतात. कोणी आपल्या वेगवेगळ्या ह्याच्यातून येत असतात, राज्यातून येत असतात. तर अशा वेळी अचानक मालिका बंद होतात, मग सगळ्यांचं नुकसान तर चॅनलचंही होतं, फायनान्सही होतं आणि सगळ्यांचंच होतं. तर त्यावर तुझं मत काय आहे? म्हणजे TRP साठी अचानक एखादी मालिका बंद करणं हे तुला योग्य वाटतंय? माझं असं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा इन्व्हॉल्ड असतो. मला माहिती आहे की मी इथे बिझनेस करायला आली आहे, बरोबर आहे की नाही? माझं घर किंवा मी घर माझं चालवते याच्यावरती. एखादी मला सांगा, कंपनी जर का कॉन्स्टंटली लॉसमध्ये जाते, ओके, ती कंपनी चालू राहील का कंपनी बंद करतील, फायर करतील लोकांना? मग ती जेव्हा एक कंपनी हा स्टँड घेऊ शकते, तर आत्ता ज्या सगळ्या प्रोडक्शन हाऊसेस त्या पण कंपनीजच आहेत ना. तुम्ही जर का लॉसमध्ये जात असाल, तुम्हाला जर का ठराविक टार्गेट तुमचं अचीव्ह होत नसेल, तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन काय? सेंटिमेंट जपण्यासाठी तुम्ही पगार काढू शकता का? या सगळ्याकडे एक बाई काम करते, सपोज पोळ्याच्या बाईंना आहे, ओके, उद्या काही कारणाने ती म्हणली की काय मला सोडून जायला लागतंय किंवा तुम्हाला तिला काढायला लागतंय, तुमच्याकडे पैसेच नाही आहेत तिला द्यायला, तर तुम्ही लोन काढून ती तुमच्याकडे कामाला येत नसताना सुद्धा तुम्ही तिला ठेवाल की काढाल कधीतरी मन घट्ट करून? बरोबर आहे ना? सो हे इतकं त्या कंपनीला माहिती असतं, काही गोष्टी वर्क होतात काही. तर माझं यावर असं म्हणणं आहे की जेव्हा नवीन कलाकार सुद्धा या इंडस्ट्रीचा भाग होण्यासाठी येतात, तेव्हा त्यांनी या सगळ्याचा विचार करूनच यावं की आपल्याला रिस्क ही घ्यायलाच लागणार आहे. जसा एक प्रोड्युसर रिस्क घेतो पैसे इन्व्हेस्ट करून. आता उद्या एखादी फिल्म चालली, त्याला पैसे मिळतात, नाही चालली तर तो लॉसमध्ये जातो ना. सो तुम्हाला तुमचं ॲपेटाईट माहिती असला पाहिजे की तुम्ही किती लॉस सहन करू शकता. मग ही जी पहिल्यांदा गणितं मांडा, बिझनेसची गणितं मांडा. जर का तुम्हाला माहिती आहे की ठीक आहे, मी आज 2 कोटीच्या लॉसमध्ये, पण मी अशा पद्धतीने कव्हर करू शकतो किंवा मी तेवढं घेऊ शकतो, माझी एक फिल्म चालेल, मी 10 फिल्म बनवणार आहे, माझी एखादी चालेल, पण मग तेवढं कॅपिटल जमा करून करा, म्हणजे मग कंबरडी मोडणार नाही. सो ह्याला अभ्यास करून जर का ह्याच्यामध्ये उतरलो ना, तर ते पॉसिबल आहे. पण केवळ एक गोष्ट खूप लॉसमध्ये जाते तर कोण चालू ठेवेल? नाही शक्य ते करणं. उद्या मी प्रोड्युसर झाले तर मी किती लॉस घेऊ शकेन? त्याला काही मर्यादा असतात. तर ते असं सरदोपट चूक का बरोबर, असं उत्तर ते नाही देता येणं शक्य. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नाही असं कसं वागतात, हे चूकच आहे, आयुष्यभर त्यांनी चालू ठेवायला पाहिजे होती. ही सेंटिमेंटवर नाही चालू शकत इंडस्ट्री, ती पैशांवरच चालते. कुठलाही बिझनेस फॉर दॅट मॅटर, एव्हरी इंडस्ट्री ना. तर तो पैसा कसा कमवता येईल याचा विचार केला पाहिजे. मग तो कॉन्टेंट, मग ते चेहरे आवडतात, जोड्या लोकप्रिय होतात, मुख्य कलाकारांच्या प्रेमात पडतात का नाही पडतात, जे आपण केमिस्ट्री बद्दल सुद्धा मगाशी म्हटलो ना, की काहीतरी एखादा स्पार्क वर्क होऊन जातो आणि ती मालिका 5-5, 10-10 वर्ष सुद्धा चालते आणि त्याचं TRP हालतच नाही. किंवा एखादी मालिका नाही धरत, कितीही चांगली असू दे स्टोरी, आपल्याला वाटत असं ते फारच बाब चालू आहे, पण नाही होत, तेव्हा तुम्हाला काही ऑप्शन नसतो. म्हणजे तुम्ही किती त्याला त्याच्याबरोबर उभं राहू शकता, त्याला मर्यादा असं मला वाटतं. तुला आवडेल परत छोट्या पडद्यावर? मला आवडेल फक्त सध्या ते पॉसिबल नाहीये. सिनेमे खूप चालू आहेत, बाकी सगळ्या गोष्टी पण खूप जोरात चालू आहेत, तर त्याला मालिकेसाठी जो वेळ द्यायला लागतो आणि म्हणजे ते मागताना 1 वर्ष नाही, त्यांना 3 वर्षांची कमिटमेंट मागतात ना. एखादा वर्षाचं काहीतरी असेल तर मी अगदी आनंदाने करीन, पण 3-3 वर्ष मला आता नाही, मी कंटाळीन असंही मला वाटतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की आता एकच भूमिका खूप काळ करण्याची सवय नाही राहिली. म्हणजे गेली 12-13 वर्ष मी मालिका नाही केली आहे. तर मी छोटंसं काहीतरी असेल तर मी अगदी आनंदाने करीन, पण त्याहून जास्त मला माहिती नाही. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे चित्रपट काही वर्षांपूर्वी तुम्ही शूट केलाय, पण या तुमचा दोघांचा आत्ताचाही लुक तसाच आहे, तर फिटनेस मंत्र काय आहे तुमच्या दोघांचा? तू सांग म्हणून फिटनेस मंत्राचा. मला सारखा आवडत असतो की तू हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे म्हणून, पण आय थिंक वर्कआउट करतो,
डाएट चालू असतं आणि आनंदी राहणं. आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. best. कारण थोडंसं वजन ना इकडे तिकडे झालं तरी काही फरक नाही पडत. तुमच्या चेहऱ्यावरती तो तजेला दिसला पाहिजे. 2-4 किलो इकडे तिकडे होत राहतं. कधी कधी भूमिकांसाठी करायला लागतं. कधी कधी तुम्हाला इतके जास्त तुम्ही बिझी असता की तुम्हाला ते मरो ते डाएट आणि एक्सरसाइज, मला वेळच नाही, मला श्वास घ्यायला वेळ नाही, मी कुठे काय करू, असंही होतं. पण तुम्ही जर का चेहऱ्यावरती आणि तुमच्या डोळ्यामध्ये तो आनंद आणि हे दिसत असेल तर तुम्ही फिट आहात आणि तुम्हाला छान उभं राहता आलं पाहिजे, गुडघे दुखले नाही पाहिजेत, कंबर दुखली नाही पाहिजे. याच्यासाठी जे तुम्ही बेसिक योगा आणि या सगळ्या गोष्टी करता ते करत राहा, पण छान दिसा. नाही तर किती थोडं चब्बी झालंय का थोडं असं पाहिजे, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त छान दिसा. प्लेझेंट तुम्ही असलात की सगळं छान दिसतं असं मला वाटतं. तर तू तर फिट, तू तर बदललाच नाहीयेस. तरी आम्ही थोड्या आशा, नाही गो झालं का जाड, नाही गो करते काही फरकच नाही, हे सगळं आमचं चालू असतं. हा 2-2 तास असतोच म्हणजे जिम मध्ये. हो 2 तास हा रोज 2 तास नाही, पण माझा युजली दिवस पहाटे लवकर सुरू होतो 5-5:30 ला. खिलाडीमध्ये पण आम्ही तो म्हणजे मला मी इन्स्पिरेशन मिळतं मला काश्मीरकडून, की मी कधी, एक तर मला जिम मध्ये जायलाच आवडत नाही. आय जस्ट हेट इट. मी एक्सरसाइज करते आणि 4 लोक माझ्याकडे बघतायत, हे मी सहनच आहे, असं गावसानच गळतं. त्यामुळे मला घरातून बाहेर काढू नका. मी जॉगिंग वगैरे करताना पण बाहेर कधी- जायचं अरे मोकळ्या तुला हवेवर माहितीये का, हवाला. लोक थांबवतात. म्हणजे माझं 1-2दा असं पहाटे जायचं, झालेलं- पहाटे. हा. पहाटेची लोक नाही थांबत. नंतर जे असतात ना उशिरा उठणारे ते थांबवतात. 1-2दा माझं जाम असं सटकले. म्हणजे मी एक्सरसाइज करते, तुम्ही पळताना असे मध्ये येऊन कसं काय फोटोसाठी, म्हणजे थांबा ना थोडं, असं काय करताय, एक्सरसाइज करू द्या ना. अजून एक प्रश्न आहे. आम्ही बऱ्याचदा बघतो सोशल मीडियावर आस्क विथ गॅश. Ask Gash, हा. एवढ्या वेगळ्या शेड्यूल मधून चाहत्यांची इतकं कनेक्ट राहणं कसं काय जमतं? आय थिंक ते खूप छान आहे, कारण आय थिंक इट्स अ व्हेरी गुड टूल. इंस्टाग्राम वगैरेवरती मी पोस्टिंग वाईज तेवढा ऍक्टिव्ह नसतो, इंस्टाग्राम फेसबुकवरती, पण मी आस्क गश नक्की करतो. कारण आय थिंक तो सगळ्यात रॉ फीडबॅक असतो लोकांचा, आणि ते तुमच्यावर खूप प्रेम करतात यार. मला खूप प्रेम मिळतं. जसं मी सांगितलं ना की मी बऱ्याचदा आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलेलं की मी गेल्या 1-1.5 वर्षात ना मी कपडे नाही खरेदी केलेत. आय डोंट नो वेदर यू नो इट मी अबाउट. 5 वर्षात नाही केले, त्यामुळे पण कारण ह्या सगळ्या जे आजगश मध्ये फॅन्स आहेत ना, मला आतापर्यंत गेले 1.5 वर्षामध्ये किंवा 1.25 वर्षामध्ये जे कपडे आहेत, शूज आहेत, ऍक्सेसरीज आहेत, हे सगळे गिफ्ट मध्ये मिळालेले आहेत. आय हॅव नॉट बीन गोइंग टू अ स्टोर अँड बॉट एनिथिंग वगैरे. सो इफ दे शॉवर सो मच लव्ह ऑन यू, आणि ते तर तुम्ही तुमचं एक संध्याकाळ अर्धा पाऊण तास नाही काढू शकत. आय मीन इकडनं आता पुढे दुसऱ्या ऑफिसला जाईपर्यंत गाडीत जो अर्धा पाऊण तास जातो त्यातही आजगश होऊ शकतं. सो वेळ काढता येत नाही हे होऊच शकत नाही. 24 तास काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मध्ये मध्ये वेळ काढता येतो, आणि अशा लोकांकरता जे तुमच्यावर एवढं प्रेम करतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही आहात. ऑफकोर्स दोज सेशन्स आर व्हेरी प्रेशियस फॉर मी. आजगशचे सेशन्स किती छान आहे. मी पण करणार आहे. मी एकदा ट्राय केलं होतं, पण मी इतकी ढ आहे ना त्या सगळ्या इंस्टाग्राम वगैरेच्या म्हणजे त्याच्याबद्दल, मला ते कुठे येतं प्रश्न तेच कळेना. मग त्याला रिप्लाय करताना कसं कसा कळेल? रिप्लाय करायचा ते कळे. म्हटलं नको, हे खूप अवघड आहे आणि प्रकरण. दुसरी गोष्ट मी तुला सांगू का, सगळ्यात महत्वाचं आजगश मला कसं वाटलं, आता हे तुमच्यावरती थोडी टीका हो असं समजू नका अजिबात, हा. कारण माझे आजोबा पण लोकसत्ताकार होते, लोकसत्ता पहिले एडिटर, सगळ्यात मोठे लोकसत्तेचे. सो माझा पत्रकारांकरता खूप आदर आहे. ऑफकोर्स मी त्या फॅमिलीतनंच येतो. पण मला जाणवायला लागलं की आपण एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये जे बोलतो ते कधी कधी त्याचं शब्दांकन चुकीचं झाल्यामुळे, त्या पर्टिक्युलर पत्रकाराला ते नीट मांडता न आल्यामुळे आपल्याला जे बोलायचं त्याचा संदर्भ पूर्णपणे बदलतो, आणि आपली जी ऑडियन्स किंवा फॅन्स आहेत त्यांचा गैरसमज होतो आपल्या बरोबर. तर मला असं वाटलं की इंटरव्ह्यू थ्रू लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा थेट त्यांच्याबरोबर जर का मला डायरेक्ट कम्युनिकेशन मिळालं तर थेट प्रश्नाचं थेट उत्तर मला तिथे देता येतं, ज्याचा कुठलाही संदर्भ न बदलता. मी माझ्या शब्दात लिहू शकतो मला जे म्हणायचं ते. माझे शब्द मी कोणाला तरी सांगितलेत आणि त्यांनी ते चुकीच्या शब्दात लिहिलं आणि त्यामुळे गैरसमज झाले, हा मधला फिल्टरच नाहीये त्याला. माझा ऑडियन्स मला प्रश्न विचारतो आणि त्याचं थेट मी लिहून उत्तर देतो ज्या शब्दात ते दिलं पाहिजे. सो तो एक सोशल मीडियावरती खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे करेक्ट शब्दामध्ये कम्युनिकेट करण्याचा तुमच्या ऑडियन्सशी, की तुम्हाला काय म्हणायचंय, तुमचं म्हणणं काय, तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात. त्याच्यात कुठे काही गैरसमज व्हायला स्कोप नाही. अनलेस तुम्हीच काहीतरी चुकीचं बोललात तर गोष्ट वेगळी, मग ठीक आहे, मग तुम्ही फेस करा ट्रोलिंग. असं आहे. आपल्या गप्पा रंगत राहतील, पण एक राधा एक मीरा प्रदर्शित होतोय. तुम्ही दोघं प्रेक्षकांना काय सांगाल?
काय वेगळं आवाहन करणार आम्ही प्रेक्षकांना? आम्ही पिक्चर येतोय म्हणल्यावर नंतर हेच म्हणणार की प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. ऑफकोर्स. कारण कमर्शियल लव्ह स्टोरी आहे, जे सध्या लोकांना हवं आहे ना. फार तुम्ही आमच्याबरोबर हसाल, तुम्ही एखाद्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडला तर त्याच्याबरोबर रडाल, मजा कराल. तर 3 तास मजा करायला जा. व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये करतोय. सगळंच आम्ही सांगितलेलं आहे. एक राधा एक मेरा टायटलवरून तुम्हाला कळतंय सिनेमा कसा आहे, कुठे चित्रित झालेला आहे ते तुम्ही ट्रेलरवरून पाहिलेलं असणार आहे. व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये आम्ही आणतोय म्हणजे तो एंटरटेनर आहे हे तर तुम्हाला कळलं असणार आहे. सो ही सगळी कारणं आहेत तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघण्याची. आणि अर्थात काश्मीरसाठी बघा, सगळ्या मृण्मयीसाठी बघा. असं काय आय थिंक सगळ्या मुलींना मी सांगतेय या आणि मी मुलांना सांगतो पण आय फील तिने आतापर्यंत अशा प्रकारची भूमिका नाही केली. तुम्ही तिला जास्त सोज्वळ आणि फार इंडियनाइज्ड भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे. एवढं वेस्टर्नाइज्ड अवतारात तिला नाही बघितलेलं. आणि मला सुद्धा कायम उद्धट, ॲरोगंट, खूप चिडका, चांगला माणूस पण सगळा असा बायकोशी वाईट वागणारा वाईट म्हणजे असा वाईट व्हिलन सारखा वाईट नाही, पण जरा असा उद्धट प्रचंड आणि ज्याची बोलायला घाबरतील 4 लोक. देऊळबंद पासनं ते व्यंकट शास्त्री पर्यंत सगळे तसेच आहेत भूमिका, पण तरी यू लव्ह हिम. पण तो तसा आहे. तर ह्याच्यात हा आउटराईट चॉकलेट बॉय आहे की जो म्हणजे चॉकलेट सारखा करून खाऊन टाकेल कोणी, इतका गोड असा. सो मला पण अशा ह्याच्यात पहिल्यांदा गोड म्हणजे वागायला सुद्धा तितका गोड की तो हिलाही खूप हिच्याशी चांगला वागतो, सगळी चांगला वागतो. बघती अरे प्रमोशनला जाताना काय होतं म्हणून बघा. 7 फेब्रुवारीला एक राधा एक मीरा हा आमचा सिनेमा येतोय आणि आम्ही सगळेजण तुम्हाला थिएटरमध्ये भेटायला खूप जास्त उत्सुक आहोत. थँक्यू, तुम्ही दोघंही इथे वेळात वेळ काढून आलात. आमच्या टीम कडून तुम्हाला चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.